यशोधरा पाटील साधेपणावर प्रेम करणाऱ्या धैर्यशील आणि शांत स्वभावाच्या स्त्री. त्यांच्या चेहऱ्यावर वयाच्या रेषा उमटल्या होत्या, पण त्या रेषामधूनही एक वेगळीच सौम्यता झळकत होती. डोळ्यात नेहमी हलकीशी धुंदी आणि ओलसर सावली असायची. जणू भूतकाळातील आठवणींनी मन कायम भिजलेलं होतं. त्यांचा जीवन प्रवास काही सोपा नव्हता. नवऱ्याचं छत्र फार पूर्वीच हरपलं होतं. त्या काळात घर सांभाळणं, एकुलत्या एका मुलाला वाढवणं आणि सरकारी नोकरीच्या छोट्या पगारात संसार चालवणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण त्यांनी हार मानली नाही. प्रामाणिकपणा आणि कष्ट यांच्या जोरावर त्यांनी घर उभं केलं, मुलाला चांगलं शिकवलं. आज तीच पेन्शन त्यांच्या वृद्धापकाळातील ढाल होती, जगण्याचा एकमेव आधार होती. मुलगा राघव आणि सून प्रिया बाहेरून पाहता एकदम आदर्श जोडपं वाटायचं. गल्लीतील लोक कौतुकाने त्याच्याकडे पाहायचे. यशोधरा पाटीलचा मुलगा आणि सून बघा, आईची किती काळजी घेतात. पण सत्य मात्र अगदी वेगळं होतं. ते काही माझी काळजी वगैरे काही घेत नव्हते. राघव हळूहळू बदलत चालला होता. सुरुवातीला नोकरीसाठी इकडे तिकडे भटकला, छोट्या मोठ्या नोकऱ्याही केल्या. पण कष्टाची किंमत त्याला कधी उमगलीच नाही. नेहमी सोपा मार्ग, मेहनत न करता मिळणारे पैसे त्याला हवे होते आणि हाच त्याचा ध्यास झाला होता. मित्रांसोबत बाहेर फिरणं, मोबाईल आणि गॅजेट्सची खरेदी करणं हाच त्याचा छंद झाला होता. सून प्रिया बाहेरून सुसंस्कृत आणि नम्र दिसायची, पण आतून मात्र ती चलाक आणि लोभी होती. तिला वाटायचं सासूबाईंची पेन्शन म्हणजे तिच्या आयुष्य आरामाची चावीच आहे. महागड्या साड्या, सोन्यांचे दागिने, ब्युटी पार्लरचे पॅकेजेस, ब्रँडेड पर्स आणि सँडल. तिच्यासाठी सासूबाईंच्या पेन्शनचा अर्थ एवढाच होता. यशोधराताईंचं आयुष्य मात्र साधं आणि शांत होतं. सकाळी देवळात जाऊन नामस्मरण करणं, मग गल्लीतल्या बायकांबरोबर थोडा वेळ गप्पा मारणं, हेच त्यांचं छोटंसं सुख होतं. पण घरी परतल्यावर एक विचार त्यांना सतावत राहायचा. माझा मुलगा आणि सून योग्य मार्गावर का चालत नाही? का चुकीच्या रस्त्यावर चालतात? मी एवढं सगळं सहन करून हा दिवस पाहण्यासाठीच जगले का? असं ते विचार करायच्या. नेहमीप्रमाणेच एके दिवशी यशोधराताईंना बँकेकडून पेन्शन जमा झाल्याचा मेसेज आला. त्यांनी हळुवारपणे पासबुक राघवकडे दिलं आणि प्रेमाने म्हणाल्या, राघव बाळा, हे घे पासबुक. बँकेत जाऊन पैसे काढून आण. या महिन्यात मुलांची फी भरायची आहे. विजेचं बिल बाकी आहे, ते पण भरायचं आहे. आणि माझी औषधंही आणायची आहेत. राघव त्यावेळेस बनावट आत्मविश्वासाने हसला. हो आई, तू काही काळजी करू नकोस, सगळं मी बघतो. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तो थेट बँकेत गेला आणि चालाखीने आईच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बदलला. मग घरी येऊन म्हणाला, आई, तुला मेसेज वाचताना त्रास होतो ना, म्हणून आता सगळं मीच बघतो. हां, तू काही चिंता करू नकोस, मी आता सगळं बघतो. हळूहळू त्याने ATM, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगचा पासवर्डही त्याच्या हातात आला होता सगळा काही. सुरुवातीला त्याने मुद्दाम काही घर खर्च, मुलांची फी वगैरे भरली, लाईट बिल भरलं, जेणेकरून आईला काही शंका येऊ नये. पण काही महिन्यातच त्यांचा खरा चेहरा समोर आला. कधी नवा स्मार्टफोन, कधी महागडे बूट, तर कधी मित्रांसोबत रेस्टॉरंट आणि दारूच्या ठिकाणच्या असणाऱ्या त्यांच्या पार्ट्या. पेन्शनचा मोठा हिस्सा या चैनीत उडू लागला. प्रिया पण काही मागे नव्हती. महागड्या साड्या, पार्लर पॅकेजेस, ब्रँडेड वस्तू तिच्यासाठी हेच सुख झालं होतं. वरून ती घरात थोडाफार खर्च करत होती. पण खर्च करत होती जेणेकरून सगळं ठीक चाललंय असं सासूला समजावं, असं भासावं. पण खरी स्थिती ही वेगळीच होती. विजेचं बिल, गॅसचा खर्च आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशोधराताईंना लागणारी त्यांची औषधं, हे सगळं वारंवार पुढं ढकललं जात होतं. कितीतरी वेळा यशोधराताई विनवायच्या, राघव बाळा, अरे मला श्वास घ्यायला त्रास होतोय, डॉक्टरांकडे घेऊन चल ना. पण राघव नेहमी टाळायचा, आई उद्या जाऊया, मला आज वेळ नाही. आणि प्रिया, सुनबाई म्हणजेच टोमणा मारत म्हणायची, अहो आई, एवढ्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे का जायचंय? जरा गरम पाण्याची वाफ घ्या, बरं वाटेल तुम्हाला. त्यांचं हे बोलणं ऐकून यशोधराताईंचं मन आत येऊन विदीर्ण व्हायचं. त्या शांतपणे विचार करायच्या, मी या दिवसासाठी यांना मोठं केलं होतं का? माझ्या आयुष्यभराची कष्टाची, त्यागाची हीच किंमत आहे का? त्या रात्री यशोधराताईंना खूप खोकला येऊ लागला. खोकून खोकून त्यांची अवस्था बिकट झाली होती. श्वास त्यांचा अडखळत होता, अंग थरथरत होतं आणि डोळ्यातून पाणी वाहत होतं. केवळ आजारानेच नव्हे तर आतल्या वेदनेने. त्या रडत रडत विचार करू लागल्या, हा दिवस पाहण्यासाठी काय एवढं आयुष्य कष्ट केलं मी? स्वतःचा मुलगा आणि सून
ज्यांना हातावरच्या फोडासारखं वाढवलं मी, त्यांच्याच हातून माझ्या पेन्शनचं मौजमजेचं साधन झाले का? त्यांच्या आजारपणाचं ओझं आता त्या दोघांना त्रासदायक वाटू लागलं होतं. पण यशोधराताई तुटल्या नाहीत. उलट त्यांनी मनोमन ठरवलं आता या मुलाला आणि सुनेला धडा शिकवायचाच. काही दिवसांनी त्यांनी शेजारी राहणाऱ्या जुन्या ओळखीच्या कमला काकूंना आपलं दुःख सांगितलं. ते ऐकून कमला काकू म्हणाल्या, यशोधरे, तूच एकदा बँकेत जा आणि पासबुक अपडेट करून घे. मग खरं सत्य समोर येईल. दुसऱ्या दिवशी यशोधराताईंनी धैर्य एकवटलं आणि बँकेत गेला. पासबुक छापून घेतल्या क्षणी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रत्येक आठवड्यात खात्यातून पैसे निघाले होते. कधी ATMमधून, कधी ऑनलाईन पेमेंट ॲपमधून, तर कधी कार्ड स्वाईप करून. पासबुकच्या पानांवर नोंदी होत्या. संगीता कॉर्नर, जिथे नवीन मोबाईल आणि इयरबड्स खरेदी केले झाले होते. अंकुर क्लब रेस्टॉरंट, जिथे पार्ट्या झाल्या होत्या. आणि पुढे स्टायलिश बुटीक, शाईन सलून अशी ठिकाणं रांगेत होती. त्या प्रत्येक नोंदीत यशोधराताईंच्या आयुष्यभराची कष्टाची उधळपट्टी स्पष्ट दिसत होती. मुलांच्या शाळेची फी भरली होती, पण बाकीचं सगळं चैनीत उडवलेलं होतं. बँकेतील कर्मचाऱ्याने पासबुक पाहून थोडं आश्चर्याने विचारलं, काकू, हा सगळं खर्च तुम्ही करत आहात का? थरथरत्या आवाजात ऐश्वर्याताई म्हणाल्या, नाही बाळा, माझं ATM कार्ड तर माझ्या मुलाजवळ असतं. कर्मचारी हलक्या आवाजात म्हणाला, काकू, तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बदललेला आहे आणि इंटरनेट बँकिंग पण ॲक्टिव्ह आहे. तो पुढे म्हणाला, जर तुम्हाला हवं असेल तर कार्ड ब्लॉक करून घ्या आणि मोबाईल क्रमांक पुन्हा स्वतःच्या नावावर करून घ्या. यशोधराताईंनी तिथेच बसून अर्ज लिहिला. त्यांनी पुन्हा आपला मोबाईल क्रमांक खात्याशी जोडून घेतला आणि कार्ड ब्लॉक केलं. त्यांच्या मनात एकीकडे खोल वेदना होती, आपल्या लेकराकडून झालेल्या विश्वासघाताची, पण दुसरीकडे थोडासा दिलासा होता. आता मुलगा आणि सुनेची चालाकी त्यांच्यासमोर उघड झाली होती. त्या मनोमन म्हणाल्या, आता या फसवणुकीचा हिशोब चुकताच करायचा, आणि तोही असा की आयुष्यभर लक्षात राहील. बँकेतून बाहेर पडताना त्यांच्या हातापायांना हलकं थरथरायला झालं. एका बाजूला विश्वासघाताची टोचणी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या लेकरांवरचा विश्वास तुटल्याची खोल जखम. पण बँकेच्या दारातून बाहेर पडताना त्यांनी स्वतःशीच कुजबूज केलं, नाही, आत्ता डोळ्यातून अश्रू नाही, आता धडा शिकवायचाच. घरी पोहोचल्यावर त्यांनी नेहमीसारखं शांत चेहरा ठेवला, जेणेकरून कुणाला काही संशय येऊ नये. त्यावेळी प्रिया उपरोधक स्वरात म्हणाली, आई, कुठे गेला होतात इतक्या सकाळी सकाळी? तुम्हाला तर चालतानाही त्रास होतो. यशोधराताई हलकंसं हसल्या. अगं बाळा, मंदिरात गेली होती. देवाचं नाव घेतलं की मन हलकं होतं म्हणून. पण त्यांच्या मनात नवाच निर्धार आकार घेत होता. त्यांनी पासबुक छोट्या संदुकात लपून ठेवलं आणि सुनबाईपासून शक्य तितक्या गप्पा टाळू लागल्या. त्यांना पाहायचं होतं, पैसा न मिळाल्यावर हा मुलगा आणि सून कसे ऐशोआरामात राहतात ते. त्यांनी ठरवलं, आता पुढे पेन्शन त्या स्वतः बँकेत जाऊनच काढतील. प्रत्येक महिन्याला ते थोडे पैसे काढून सुरक्षित ठिकाणी साठवू लागल्या. दुसऱ्या बाजूला राघव आणि प्रिया हैराण झाले. खात्यातून पैसे का निघत नाहीत? ATMमध्ये प्रयत्न केला तर मशीनवर लिहिलं होतं, कार्ड ब्लॉक आहे. राघव दचकला. रागाने घरी येऊन आईसमोर उभा राहिला. आई, तू कार्ड बंद का केलं? आम्हाला किती अडचणी येत आहेत माहिती आहेत का तुला? यशोधराताई शांत चेहऱ्याने म्हणाल्या, अरे बाळा, मला काहीच ठाऊक नाही रे. बँकवाले म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये सुरक्षा वाढवली जाते म्हणे. त्यांनीच काहीतरी केलं असावं. त्यांच्या आवाजात निरागसतेचा गोडवा होता, पण डोळ्यात एक ठाम निर्धार झळकत होता. आता खेळ उलटा फिरणार होता. तेवढ्या प्रिया चिडून म्हणाली, आई, तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? मग मुलांची फी भरायची आहे, सगळा खर्च ठप्प झालाय. यशोधराताईंनी शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं, राघव, प्रिया, आता माझ्या पेन्शनमधून फक्त आवश्यक गोष्टींसाठीच खर्च होईल. घर खर्चात मी मदत करेन, पण चैनीसाठी नाही. आयुष्य आरामासाठी किंवा विनाकारण एक पैसाही मिळणार नाही तुम्हाला. माझी औषधं, वीज, पाणी, गॅस आणि तुमच्या मुलांची फी, एवढंच. राघव आणि प्रिया आतून तावातावाने संतापले. त्यांच्या मौजमजेचा प्रवाह थांबला होता. तेव्हापासून दोघे आईविरुद्ध हळूहळू वळू लागले. राघव टोमणे मारू लागला, तुझ्यामुळे आम्हाला लोकांसमोर मान झुकवावी लागते. तर प्रिया उपवासाने म्हणायची, सासूबाई, तुम्हाला तर फक्त तुमच्या औषधाचीच काळजी असते, आमच्या मुलांचं काय? यशोधराताई मात्र शांत राहून सगळं ऐकत होत्या, पण आतून मात्र त्या दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालल्या होत्या.
त्यांनी मनोमन ठरलं होतं की फक्त आता धडा नाही, या दोघांना आरसा दाखवायचा. दिवस सरत गेले. पैशांच्या तंगीमुळे राघव आणि प्रियाचा तेवर आता ओसरू लागला. मुलांची फी थकली, शाळेतून नोटीस आली, मोबाईलचा हप्ता थकला म्हणून वसुली करणारे घरी येऊ लागले. प्रियाचं ब्युटी पार्लरला जाणं बंद झालं. घरात तणावाचं वातावरण वाढत गेलं. प्रिया रागाने मुलांवर ओरडू लागली आणि राघव रात्री उशिरापर्यंत मित्रांकडे उसने पैसे मागत फिरू लागला. एके दिवशी मुलं रडत घरी आली. आजी, बाबांनी पैसे भरले नाहीत तर आम्हाला परीक्षेला बसू देणार नाहीत. हे ऐकून यशोधरा ताईंचं हृदय हेलावलं. त्यांनी नातवंडांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या लपून ठेवलेल्या पैशांपैकी काही घेऊन थेट शाळेत गेल्या. त्यांनी मुलांची फी स्वतः भरली. हे पाहून मुलं त्यांच्या पाया पडली आणि निरागसपणे म्हणाली, आजी, तू तर आमच्यासाठी देव आहेस ग. यशोधरा ताईंनी नातवंडाच्या कपाळावर चुंबन घेतलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मनोमन त्या विचार करू लागल्या, राघव आणि प्रिया तर पूर्णपणे बिघडले आहेत, पण या निष्पाप मुलांचं भविष्य मी कधीच अंधारात जाऊ देणार नाही. त्या क्षणी त्यांनी ठरवलं, पेन्शनचा मोठा हिस्सा मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी वेगळा ठेवायचा, असा की राघव आणि प्रिया त्या पैशांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्या दुसऱ्या दिवशी बँकेत गेल्या आणि बाल शिक्षण योजना या खात्यात पैसे जमा करायला सुरुवात केली. हे कळताच राघव संतापून म्हणाला, आई, तू हे असं कसं करू शकतेस? हे पैसे आमच्या हक्काचे आहेत ना? यशोधरा ताईंनी पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात डोळे घालून ठाम आवाजात उत्तर दिलं, हे पैसे काही तुमच्या हक्काचे नाहीत, तुमच्या मुलांच्या भविष्याचे आहेत. तुम्ही मला फसवलं, माझ्या आजारपणाची थट्टा केली आणि माझ्या कष्टाच्या पेन्शनवर ऐश केली. त्यांच्या शब्दांनी घरभर शांतता पसरली. राघव आणि प्रिया गोंधळून गेले. पेन्शनवर थेट ताबा मिळत नाही हे लक्षात येताच दोघांनी नव्या डावापेचाची योजना आखायला सुरुवात केली. एका रात्री जेवताना प्रिया गोड हसत म्हणाली, सासूबाई, तुम्ही आता खूप थकता, बँकेची कामं करणं तुमच्यासाठी अवघड आहे. तुमची पेन्शन आमच्या नावावर करा ना, आम्ही सगळं सांभाळू. तेव्हा यशोधरा ताईंनी हलक्या पण ठाम उत्तर दिलं, प्रिया, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या कष्टाची पेन्शन मीच सांभाळेन, तुला काळजी करण्याची गरज नाही. प्रियाने निरागसपणे मान हलवली, पण तिच्या मनात आधीच एक नवी अधिक धोकादायक योजना आकार घेत होती. हळूहळू राघव आईवर दबाव टाकू लागला. एके दिवशी यशोधरा ताई सोफ्यावर बसल्या होत्या. राघव बुद्धा मुलांना म्हणाला, बघा रे, तुमच्या आजीमुळे तुम्हाला चांगले कपडे, खेळणी काहीच मिळत नाही. आजीला पेन्शन मिळते पण ती खर्च करत नाही, कुणाला देते कोण जाणे. राघव आणि प्रिया हळूहळू आपल्या मुलांच्या मनात आजीविषयी शंकेचं बी पेरू लागले. तुमच्या आजीला पैसे मिळतात पण त्या कुठे खर्च करतात माहीत नाही, असं ते मुलांच्या कानात हळूहळू ओतू लागले. पण एक रात्री मुलं आजीच्या खोलीत गेली तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर वेगळंच दृश्य होतं. आजी खूप खोकत होती, दम लागून बसल्या होत्या. बाजूला औषधांच्या बाटल्या ठेवलेल्या आणि त्यांनी छोट्याशा डबीतून काही नोटा काढल्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, उषाला म्हणाले, हे घे बाळा, उद्या मुलांची नवीन पुस्तकं आण. त्या क्षणीच मुलांच्या मनातला सर्व भ्रम नाहीसा झाला. त्यांना समजलं, सत्य आजीच्या डोळ्यात होतं आणि खोटं त्यांच्या आईवडिलांच्या ओठांवर होतं. पण दुसरीकडे प्रियाने एक नवा खेळ केला होता. ती सगळ्या गल्लीतल्या बायकांमध्ये अफवा पसरत होती, सासूबाई पेन्शन लपवून ठेवतात, आम्हाला काही देत नाहीत, आम्ही मागितलं तर आम्हाला चोर म्हणतात. हळूहळू ही अफवा शेजाऱ्यांपर्यंत पोहोचली. काही लोकांनी यशोधरा ताईंना टोमणे मारायला सुरुवात केली. यशोधरा ताई, एवढा कंजूसपणा शोभतो का तुम्हाला? मुलगा, सून आणि नातवंड आहेत घरात, थोडा खर्च करा ना. हे ऐकून यशोधरा ताई आतून कोलमडून गेल्या, पण बाहेरून मात्र शांत दिसत होत्या. आता मात्र राघव आणि प्रियाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. एके दिवशी त्या बँकेत गेले आणि कर्मचाऱ्यांना खोटं सांगू लागले, आमची आई आता म्हातारी झाली आहे, तिला पैसे सांभाळता येत नाही, म्हणून तिचं खातं आमच्या नावावर करा. पण त्यांना ठाऊक होतं, यशोधरा ताईंनी आधीच बँकेत तक्रार करून ठेवली होती. बँक मॅनेजर संतापून दोघांवरच ओरडा केला त्याने, इथून पुढे असा प्रकार करण्याचा प्रयत्नही करू नका, नाहीतर थेट कायदेशीर कारवाई होईल. राघव आणि प्रिया पडलेल्या तोंडाने घरी परतले, पण आतून ते अस्वस्थ झाले होते. त्यांच्या मनात एकच विचार होता, आई पैसे देत नाहीत तर तिला इतका त्रास द्यायचा की ती स्वतःच हार मानेल.
त्यांचं वागणं दिवसेंदिवस अधिक विषारी होऊ लागलं. प्रिया भाजीमध्ये मीठ जास्त टाकायची आणि उपराधाने म्हणायची, आई आता तुमचे हात थरथरतात, बहुतेक बघा पुन्हा मीठ जास्त पडलं. तर राघव मुद्दाम टोमणा मारायचा, आई तुझा आमच्यावर विश्वास नाही. एकाच घरात राहूनही तू आम्हाला परक केलंस. यशोधराताई काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या शांततेच्या आड एक ज्वालामुखी उकळत होता. त्यांनी मनोमन ठरवलं होतं, यांना यावेळी असा काही धडा शिकवेन की आयुष्यभर लक्षात ठेवतील. मुलगा सोन्याच्या खोटेपणाने, अपमानाने आणि टोमण्याने त्या पूर्णपणे अस्वस्थ झाल्या होत्या. पण तरी त्यांनी ठरवलं होतं, आता सहन करायचं नाही. आता सत्य सर्वांसमोर आणायचं. काही दिवसांनी त्यांनी शेजारच्या कमल काकूंना घरी बोलवलं आणि म्हणाल्या, काकू आता वेळ आली आहे, या मुलांना चांगलाच धडा शिकवायचा आहे. पण त्यासाठी तुमची मदत हवी आहे, कराल का? कमल काकूंनी दृढ आवाजात उत्तर दिलं, का नाही यशोधरा, तू जर आत्ता गप्प बसलीस तर तेच चुकीचं ठरेल. यशोधराताईंनी लगेच नियोजन केलं. त्या बँकेत गेल्या, पेन्शनमधला मोठा हिस्सा काढला आणि मुलांच्या शिक्षणासाठी व स्वतःच्या उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमा करून ठेवला. थोडे रोख पैसे मात्र हाताशी ठेवले. दुसऱ्या दिवशी त्यांनी गल्लीतल्या काही महिला आणि नातेवाईकांना घरी बोलवलं. घरात सगळे जमले तेव्हा यशोधराताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, मी ठरवलं आहे आज सर्वांसमोर घरचा हिशोब मांडायचा. त्यांनी पासबुक सर्वांसमोर ठेवलं आणि म्हणाल्या, हे बघा, माझ्या कष्टाची पेन्शन कुठे कुठे खर्च झाली. राघव आणि प्रिया थिजून ते एकमेकाकडे पाहतच राहिले. यशोधराताईंनी पुढे सांगितली, मुलांची फी पूर्ण भरलेली नाही, पण थोडीफार मी भरली आहे. बाकीचे पैसे मोबाईल, हॉटेल, महागडे कपडे, ब्युटी पार्लर, मॉल आणि बुटीकमध्ये उडवले गेले होते. मी 4 वर्षांपासून दम्याने त्रस्त आहे. औषधसुद्धा वेळेवर मिळत नाही आणि हे सगळं माझ्या मुलाने आणि सुनेने केलं आहे. हॉलमध्ये एक क्षणात शांत स्तब्धता पसरली. सगळे पाहुणे अवाक झाले. कोणी हळूआवाजात म्हणाले, ही तर हद्द झाली. आईच्या पेन्शनवर ऐश करतात का? आणि तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. यशोधराताई पुढे म्हणाल्या, मला आता पैशांची फारशी चिंता नाही. मला भीती वाटते ती माझ्या मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीची. मी आज गप्प बसले तर हे दोघे आणखी बिघडतील आणि उद्या कदाचित आपल्या मुलांबरोबर हेच करतील. त्यांचे प्रत्येक शब्द जणू राघव आणि प्रियांच्या अहंकारावर घाव घालत होते. राघव संतापून ओरडला, आई तू तर संपूर्ण गल्लीसमोर आमचं नाव खराब करून टाकलंस. यशोधराताईंनी ठाम आणि शांत आवाजात उत्तर दिलं, राघव बाळा, तुझी बदनामी मी केलेली नाही, ती तुझ्या कर्मानेच केली आहे. आता माझ्या पेन्शनमधला एकही पैसा मी तुझ्या ऐशोआरामासाठी खर्च करणार नाही. हा पैसा फक्त माझ्या औषधोपचारांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठीच वापरला जाईल. शेजारच्या महिला ताईच्या पाठीशी उभ्या राहिल्या. यशोधरा, तू अगदी बरोबर करतेस, एकीने ठामपणे म्हटलं. अशा मुलाला आणि सुनेला धडा शिकवणं गरजेचं आहे. राघव आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. पहिल्यांदा त्यांना जाणवलं की त्यांचा सगळा खेळ संपला आहे. पण अपमानानंतरही त्यांचं मन बदललं नाही. उलट दोघे अधिकच विषारी झाले. राघवला वाटू लागला, आईने माझी सगळी इज्जत धुळीत मिळवली, तर प्रिया शेजारच्या बायकांचे टोमणे सहन करू शकत नव्हती. तुझ्या सासूबाईंनी तुला रंगे हात पकडले, या शब्दांनी तिच्या मनात द्वेषाचं वादळ उठलं. तेव्हा दोघांनी ठरवलं, आईला मानसिक त्रास देऊन तिला पूर्णपणे तोडून टाकायचं आणि तिची पेन्शन आपल्या ताब्यात घ्यायची. दुसऱ्या दिवशी राघवने नाटक केलं. रडतो यशोधराताईंच्या जवळ आला आणि म्हणाला, अगं आई, मला कर्जाचे हप्ते भरायचे आहेत. जर मी भरले नाही तर या घराचं निलामी होईल. तू पैसे दिले नाहीस तर आपण सगळे रस्त्यावर येऊ. यशोधराताई त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिल्या. त्यांना सर्व काही कळालं होतं. त्या शांत स्वरात म्हणाल्या, राघव, जर खरंच खरावर कर्ज असेल तर तो कागद दाखव. मी माझ्या पेन्शनमधून थोडं थोडं देईन, पण हातात पैसा देणार नाही. हे ऐकताच राघवचा राग उसळला. तेवढ्यात प्रिया ओरडली, आई, तुम्हाला आमची काही काळजीच नाही. तुम्ही फक्त तुमच्या औषधांवर आणि मुलांवर फीवरच रडता. यशोधराताईंनी खोल श्वास घेतला आणि उत्तर दिलं, प्रियांचं मुलांचं शिक्षण आणि माझा इलाज हीच माझी गरज आहे. तुझा दिखावा आणि ऐशोआराम हे काही जीवनावश्यक नाही. त्यांची चाल निष्फळ गेल्यावर राघव आणि प्रिया आणखी खालच्या पातळीवर गेले. राघव मुलांना सांगू लागला, तुमच्या आजींना तुमचं काही घेणं देणं नाही, म्हणूनच आपल्याला त्रास सहन करावा लागतो.
मुलं निरागसपणे म्हणाले, "नाही बाबा, आजीनेच आमच्या शाळेची फी भरली होती ना. तुम्ही कधी फी भरली आहे?" इतकंच ऐकताच राघवचा चेहरा उतरला आणि प्रियाने राग मुलांवरच काढला. त्यानंतर प्रियाने अजून एक कारस्थान केलं. गल्लीतल्या बायकांसमोर मोठ्याने म्हणाली, "सासूबाई आम्हाला पैसे देत नाहीत, उलट आमचं नाव बदनाम करतात. आता 4 लोकांकडून पैसे उसने घेऊन घर चालवावं लागतं आम्हाला." तेव्हा एक महिला पुढे आली आणि ठामपणे म्हणाली, "प्रिया, आम्हाला सगळं माहीत आहे. तुझ्या सासूबाईंचा पैसा उधळायचा तू आता थांबव. नवऱ्याला तुझ्या कामाला लाव. नाहीतर उद्या तुझीही मुलं तोंड फिरवतील." त्या शब्दाने प्रियाचं तोंड बंद झालं. यशोधराताई सगळं शांतपणे बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं आणि त्या मनाशी म्हणाले, "हे दोघं कधीच सुधारणार नाहीत. जोपर्यंत त्यांना खरं दुःख दाखवलं जात नाही, तोपर्यंत त्यांना शहाणपणा येणार नाही." त्या रात्री त्यांनी देवापुढे हात जोडले आणि मनोमन प्रार्थना केली, "देवा, आता मी शेवटचा वार करणार आहे. असा वार की माझा मुलगा आणि सून आयुष्यभर विसरणार नाहीत." त्या कितीतरी रात्री खोकत खोकत जाग्या राहिल्या होत्या, पण आजची रात्र त्यांच्या डोळ्यात निर्धार होता. आता पुरे झालं. माझ्या बळजबरीचा गैरफायदा मी अजून घेऊ देणार नाही. असा धडा शिकवेन की त्यांचं सगळं आयुष्य बदलून जाईल. दुसऱ्या दिवशी यशोधराताई बँकेत गेल्या आणि आपल्या खात्यातील पैशांचे 3 भाग केले. पहिला भाग आपल्या नातवंडाच्या शिक्षणासाठी, दुसरा भाग स्वतःच्या आजारपणासाठी वेगळ्या खात्यावर जमा केला आणि तिसरा भाग हा सर्वात मोठा वार होता. एक विश्वासू नातेवाईक म्हणजेच आपल्या भावाचा मुलगा अथर्व, त्याच्या नावावर त्यांनी तो टाकला. जेणेकरून भविष्यात जर त्यांना काही झालं तर नातवंडांचं भविष्य सुरक्षित राहील. आता घरात राघव आणि प्रियाचं कारस्थान, त्यांचं रडणं सगळंच व्यर्थ ठरत होतं. पेन्शनच्या तारखेला दोघांनाही नेहमीप्रमाणे खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईलवर मेसेज आला, खात्यावर पैसे बिलकुलही उपलब्ध नाहीत. राघव संतापाने पुन्हा आईच्या खोलीत शिरला. "आई, तू हे सगळं काय चालवलंयस? आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही. सगळे पैसे संपवले." यशोधराताई शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, "जर तुम्हा दोघांसाठी काही ठेवलं असतं ना, तर ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली असती. तू माझं औषधं बंद केलंस, माझ्या आजाराची थट्टा केलीस आणि माझ्या कष्टाचा पैसा ऐशोआरामामध्ये उडवलास. आता तुला माझ्याकडून काही मिळणार नाही. माझे पैसे फक्त माझ्या नातवंडाच्या शिक्षणासाठी आणि माझ्या उपचारासाठी आहेत." प्रिया चिडून ओरडली, "सासूबाई, तुम्हाला तर आमच्यावर अजिबात विश्वास नाही. जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही वेगळं राहू." यशोधराताईंनी निर्विकार आवाजात उत्तर दिलं, "तुम्हाला वेगळं राहायचं असेल तर राहा, पण लक्षात ठेवा, मी माझ्या नातवंडांना कधीच बेवर्षासारखं सोडणार नाही. त्यांचं भविष्य माझी जबाबदारी आहे, तुमची नाही. कारण तुमची लायकी मला चांगलीच माहीत आहे." त्या क्षणी त्यांच्या घरात आवाज ऐकून शेजारच्या बायका गोळा झाल्या. यशोधराताईंचं बोलणं ऐकून त्यांच्यातली एक म्हणाली, "यशोधरा, तुझा निर्णय अगदी योग्य आहे. स्त्री, ती वृद्ध असो वा तरुण, जर ती स्वतःच्या पायावर उभी असेल तर कुणीच तिचं शोषण करू शकत नाही." राघव आणि प्रियाला पहिल्यांदाच जाणवलं होतं, आईवर आता काहीच प्रभाव पडणार नाही. त्यांचा खेळ संपला होता. त्याच्या चेहऱ्यावरचं तेज ओसरलं होतं. सगळं संपलं होतं. यशोधराताईंच्या मनात एक खोल समाधान होतं. त्यांनी देवाकडे हात जोडले आणि हळू आवाजात प्रार्थना केली, "देवा, माझा मुलगा आणि सून भरकटले आहे. त्यांना आशा आहे. आजचा धडा त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील." त्या दिवसानंतर राघव आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं. सुरुवातीला त्यांनी रागाने आईशी बोलणं बंद केलं, पण आतून लाज, अपराधीपणा आणि काळीज त्यांना कुरतडू लागलं. राघव जेव्हा मित्रांना भेटायचा तेव्हा कोणी ना कोणी चिडवत म्हणायचं, "अरे, तुझ्या आईने तर सगळ्यांसमोर तुला आरसा दाखवला." हळूहळू तेच मित्र त्याच्यापासून दूर झाले. प्रिया जेव्हा गल्लीतून बाहेर पडायची तेव्हा बायका कुजबुजायच्या, "हीच ना ती सून जिने सासूच्या औषधाचे पैसे सुद्धा काढून घेतले होते." हे ऐकून प्रियाचा चेहरा लालभडक व्हायचा. एके दिवशी पुन्हा मुलांच्या फीचं नोटीस आलं, पण यावेळी आजीने आधीच पैसे भरले होते. मुलांच्या शिक्षणात खंड पडला नाही. संध्याकाळी निखिल वडिलांकडे गेला आणि म्हणाला, "बाबा, तुम्ही काही केलं नाही, पण आजीने आमची फी भरली. तुम्ही म्हणता ना की आजी वाईट आहे, पण खरी हिरो तर आजीच आहे." हे ऐकून राघवचं डोकं खाली झुकलं. पहिल्यांदा त्याच्या मनात विचार आला, मी नेमकं काय गमावलं?
त्या रात्री यशोधराताईंना पुन्हा खोकल्याचे झटके येत होते. त्या औषधं घेत होत्या. दारात उभी असलेली प्रिया त्यांच्याकडे पाहत उभी राहिली. तिला आठवलं ती महागड्या साड्या आणि पार्लरच्या पॅकेजवर पैसे कसे उडवत होती आणि घरातील वयस्कर सासू औषधांसाठी तडफडत होती. तिच्या मनात अपराधीपणाची झिंझिन उमटली, पण अहंकार अजून जिवंत होता म्हणून ती काही बोलली नाही. राघवला आता एकाकीपणा वाढू लागला. मित्रांची पार्टी संपली होती. कर्जदार रोज गेटवर हजर व्हायचे आणि आईकडून काही मिळायचं नाही हळूहळू त्याला जाणवलं. त्याच्या ऐशोआरामी स्वभावामुळे फक्त आईच नाही तर स्वतःच्या मुलांच्या नजरेतील त्याची प्रतिष्ठा सुद्धा संपली होती. त्याच दिवसात शेजारच्या एका वृद्ध आजोबांचं निधन झालं. त्यांची परिस्थिती यशोधराताईंप्रमाणेच होती. फरक एवढाच होता की त्यांच्या मुलांनी त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित केलं आणि ते एकटेच मरण पावले. ही घटना राघवच्या मनाला खोलवर भिडली आणि त्याच्या अंतःकरणातून एक आवाज आला, जर मी माझ्या आईशी असंच वागलो तर उद्या माझंही असंच भविष्य असेल. त्या रात्री राघव आईच्या पायाशी बसला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, आई मला माफ कर. मी खूप चुकीचं केलं. तुझ्या औषधांसाठी सुद्धा पैसे दिले नाहीत. तुझ्या कष्टाचा पैसा मी मौज-मजेसाठी उडवला. आता समजलं मी माझ्या स्वतःच्या मुलांसमोर चुकीचं उदाहरण ठेवलं आहे. हे ऐकून यशोधराताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते, ते समाधानाचे होते. त्यांनी मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा चुका सुधारायला कधीच उशीर होत नाही. जर तू मनापासून बदललास तर मला यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही. मला आयुष्यात अजून काय हवं आहे. हे ऐकून प्रिया शांतपणे पुढे आली. पहिल्यांदाच ती सासूबाईंच्या पायाशी बसली आणि अश्रू पुसत म्हणाली, आई मी सुद्धा माझी चूक मान्य करते. लोभामुळे मी तुम्हाला खूप त्रास दिला. जर तुमची इच्छा असेल तर आम्हाला एक शेवटची संधी द्या. यशोधराताईंनी खोल श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाल्या, मी तुम्हाला कधी संधी दिली होती, आधी संधी दिली होती, पण तुम्ही ती गमावलीत. तरी यावेळी मी पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवते, पण एक अट आहे. माझ्या पेन्शनचा पैसा फक्त गरजेपुरताच वापरला जाईल. आयुष्य आरामासाठी नाही. मुलांचं शिक्षण आणि माझा उपचार हे सर्वात आधी होतील. राघव आणि प्रियाने खाली मान घालून सहमती दर्शवली आणि त्या रात्रीनंतर घरातील वातावरण खरंच बदलायला लागलं. राघव जो आधी दिवस रात्र केवळ दिखावा आणि पाड्यामध्ये वेळ घालवायचा, तो आता वेळेवर घरी यायला लागला. छोटं मोठं काम करू लागला आणि काम शोधण्यात प्रामाणिकपणा दाखवू लागला. तो जेव्हा कुठे नोकरीसाठी जात असे तेव्हा यशोधराताई देवांसमोर बसून त्याच्यासाठी प्रार्थना करत. प्रियाजी प्रत्येक महिन्याला महागड्या साड्या, मेकअप, पार्लरवर पैसे खर्च करायची. ती आता घरात लक्ष देऊ लागली, मुलांचा अभ्यास घेऊ लागली आणि यशोधराताईंना वेळेवर औषध देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. हा बदल पाहून यशोधराताईंची तब्येतही सुधारली, कारण आता त्यांना वेळेवर औषधं मिळत होती आणि राघव त्यांना आठवड्याच्या आठवड्याला डॉक्टरांकडे घेऊन जात होता. प्रियाने त्यांच्यासाठी वाफ घेण्याचं मशीन आणलं, नेब्युलायझर स्वच्छ केला आणि इन्हेलर वेळेवर देऊ लागली. शेजाऱ्यांना हा बदल पाहून आश्चर्य वाटलं. ज्यांनी कधी आईचा पैसा उडवला तेच आता तिची सेवा करू लागले होते. मुलं पण आनंदी झाली. पूर्वी घरात भांडणं, आरोप, प्रत्यारोप होत असत. आता सर्वजण एकत्र बसून जेवू लागले. मुलं हसत खेळत होती आणि घरात खरंच शांतता परत आली होती. एक दिवस निखिल निरागसपणे म्हणाला, आजी आता आपलं घर खरंच घरासारखं वाटते. हे ऐकून यशोधराताईंचा कंठ दाटून आला. लवकरच राघवला मित्राच्या मदतीने एका कंपनीत नोकरी मिळाली. पगार कमी होता, पण मेहनतीचा आणि प्रामाणिकपणाचा होता. पहिला पगार मिळाल्यावर त्याने तो आईच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, आई हे पैसे तुझ्या औषधांसाठी आणि मुलांच्या शाळेसाठी आहेत. यशोधराताईंच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्यांनी मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत हळूआवाजात म्हणाल्या, बाळा पैसा कमी असू दे, पण तो प्रामाणिक असला तर एक दिवस घरात समृद्धी आपोआप येते. प्रियाने एक दिवस गल्लीतल्या बायकोंसमोर डोळ्यात पाणी आणून म्हटलं, मी लोभामुळे चुका केल्या, पण आता मला खरंच बदलायचं आहे. सगळ्या बायका म्हणाल्या, उशिरा का होईना पण अक्कल आली. हाच मोठा भाग्ययोग. हळूहळू घरची परिस्थिती सावरू लागली. लाईट बिल वेळेवर भरलं जाऊ लागलं. मुलांचा अभ्यास नीट झाला आणि सर्वात मोठी गोष्ट, यशोधराताईंच्या डोळ्यात पुन्हा चमक परतली. त्यांना वाटलं त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाचं चीज झालं. संध्याकाळी दिवा लावून त्या देवासमोर हात जोडत म्हणाल्या, देवा तुम्हाला हिंमत दिलीस त्यामुळे माझ्या मुलाला आणि सुनेला
योग्य धडा शिकवू शकले. जर मी त्यावेळी गप्प बसले असते तर ते कधीच सुधारले नसते. त्यांच्या दृढतेने आणि संयमाने जे परिवर्तन घडलं, त्याची चर्चा संपूर्ण गल्लीत व्हायला लागली. बघितलं का? म्हाताऱ्या आईने समजूतदारपणाने आणि धैर्याने घर सावरलं. कितीतरी महिला आपल्या वेदना घेऊन त्यांच्याजवळ येऊ लागल्या. तेव्हा त्या हसत म्हणायच्या, घाबरून गप्प बसू नका. ज्या दिवशी स्वतःच्या हक्कासाठी उभं राहायला शिकाल, त्या दिवशी तुमचं घर, तुमचं आयुष्यच बदलून जाईल. हळूहळू राघव आणि प्रियाची नवी छवी लोकांच्या मनात उमटवू लागली. जे लोक कालपर्यंत टोमणे मारत होते तेच आता म्हणत होते, वेळेत सुधारले. आईवडिलांचा आशीर्वाद हीच खरी संपत्ती असते. मुलांनाही आता समजलं होतं, त्यांची आजी म्हणजे खरा आदर्श. निखिलने आपल्या निबंधात लिहिलं, माझी आजी माझ्यासाठी सर्वात मोठी नायिका आहे. तिने शिकवले की पैसा चैनीसाठी नव्हे तर गरजा आणि कुटुंबाच्या भल्यासाठी असतो. आर्या अभिमानाने म्हणायची, आजीमुळे आमच्या घरात पुन्हा शांती आणि नीटनेटकेपणा आला. काळ ओघत घरातील आर्थिक तंगी कमी झाली. राघवला प्रमोशन मिळालं. प्रियाने घरातूनच शिलाईचं काम सुरू केलं. त्यामुळे घरात पैशांची आवक वाढली. बिलं, शाळेची फी आणि औषधं आता काहीच पुढे ढकलावं लागत नव्हतं. एक दिवशी संपूर्ण गल्लीने यशोधराताईंचा सन्मान केला. कुणीतरी म्हणलं, वय कितीही असो पण समजूतदारपणा असेल तर प्रत्येक परिस्थिती बदलवता येते. तुम्ही सिद्ध केलं की घरातील वृद्ध ओझ नसतात, तेच घराचा पाया असतात. यशोधराताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, मला तर आणखी काही नको. माझी मुलं सुधारलीत, माझे नातवंड आनंदात आहेत. हाच माझा खरा विजय आहे. लक्षात ठेवा, पैसा येत जात राहतो, पण नात्यावरचा विश्वास हरवला तर तो पुन्हा मिळवायला संपूर्ण आयुष्य जातं. माझं आयुष्य शिकवतं, पैसा नाही तर प्रेम आणि विश्वास हीच खरी संपत्ती आहे. गल्लीत टाळ्यांचा गडगडाट झाला. राघव आणि प्रिया त्यांच्या पायावर कोसळले. डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाले, आई, जर तू आम्हाला धडा शिकवला नसतास तर आम्ही कधीच बदललो नसतो. आज समजलं आम्हाला. खरं सुख तुझ्या आशीर्वादातच आहे. यशोधराताईंनी दोघांनाही घट्ट मिठी मारली. त्या देवाकडे हात जोडून म्हणाल्या, माझी पेन्शन, माझं म्हातारपण, आजारपण आणि माझ्या मुलांच्या भविष्याची गॅरंटी. पण जेव्हा तू तो पैसा उधळू लागलास तेव्हा मला भीती वाटली की तुला आयुष्याचं खरं मोल समजणार नाही. पण आज मला समाधान आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. त्याच संध्याकाळी मुलांनी आपल्या आजीसाठी एक छोटीशी पूजा ठेवली. निखिल सगळ्यांसमोर म्हणाला, आई वडिलांचा सन्मान करणं हाच सर्वात मोठा धर्म आहे. गल्लीतील लोक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि त्याच आपल्या खोलीत बसलेल्या यशोधरा त्यांच्या मनातून फक्त एकच विचार उमटला, हे देवा, आता मी खरोखर समाधानी आहे. माझं कष्ट, माझं मौन आणि माझे अश्रू सगळं व्यर्थ गेलं नाही. मुलगा आणि सुनेला समजलं की आईबाबांचा पैसा हा चैनीसाठी नाही तर घरच्या गरजा आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी असतो. हा धडा आणि हा विजय माझ्या आयुष्याचा सार्थक आहेत. घरात आता शांती होती. नात्यामध्ये प्रेम होतं आणि सगळ्यांच्या मनात हे सत्य ठसलेलं होतं, पैसा कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. ही कथा आपल्याला एकच शिकवते, आईवडिलांचा कष्टाचा पैसा, त्यांची पेन्शन ही मुलांच्या मोजमजीची साधन नाहीत. ती त्यांच्या सेवेसाठी आणि सुरक्षिततेसाठी असते. जर मुलगा आणि सुनेला ही गोष्टी समजली तर घरात कधीच वाद होणार नाहीत. आणि नाही समजली तर यशोधरा ताईंप्रमाणे प्रत्येक आई आपल्या कृतीने धडा शिकवेल. मित्रांनो, ही कथा मनाला भावली असेल तर जरूर शेअर करा, कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि अशाच भावूक, मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन अंतर्मनाला भिडणाऱ्या कथेच्या सहवासात. तोपर्यंत धन्यवाद.